पतीच्या मृत्यूनंतर संसाराचा गाडा आपल्या खांद्यावर घेऊन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी जिद्दीने न थकता न हारता दिवस रात्र कठोर परिश्रम करून संपूर्ण संसाराची जबाबदारी आपल्या खांद्यावर उचलून घेतली. तब्बल 12 गावांमध्ये जाऊन शेळी सखी या उपक्रमातून नीता शेंबडे बनल्या आहेत आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी. गेले अनेक वर्ष नीता शेंबडे या शेतमजुरी करत होत्या. त्यानंतर मानदेशी फाउंडेशनच्या माध्यमातून शेळी सखी बनून आपल्या कुटुंबाला मोठा आधार दिला आहे. 10वी शिक्षण झालेल्या नीता शेंबडे या दुष्काळी भागात असलेल्या मानमधील आहेत. मानमधील 12 गावांमध्ये जाऊन शेळीपालन आणि कुक्कुटपालन या व्यवसाय संदर्भातली शेतकऱ्यांना माहिती देतात. त्याचबरोबर शेतकऱ्यांना शेळी किंवा कोंबड्याचे लसीकरण, त्यावरचा प्रथम उपचार आणि कृत्रिम रेतन याचे महत्त्व पटवून देतात. चला तर मग अशा जिद्दी शेळी सखी म्हणून 12 गावांमध्ये प्रसिद्ध असलेल्या नीता शेंबडे यांची अधिकची माहिती घेऊया. नाव नीता जनार्दन शेंबडे. मी आंधळी गावात राहते. मानदेशी फाउंडेशन मधून मी शेळी सखीचं काम करते. महिला सखी म्हणजे शेळी लसीकरण करायचं, शेळ्यांना जंतनाशक पाजायचं, शेळीला शिमेच भरायचं, बोकड खच्चीकरण करायचं, शेळ्यांच्या नक्या कटिंग करायचे, लोकर कटिंग, मेंढींची लोकर कटिंग करायची, परत लहान करडांचे वजन करायचं. अशा प्रकारचे काम आहे. पहिल्यांदा डोरची डोर घरी जाऊन सर्वे करतो, माहिती घेतो त्यांच्याकडून. किती शेळ्या आहेत त्या, तुम्ही लसीकरण करता का, किंवा तुम्ही शेळी आजारी पडल्यावरती काय करता, कुठलं औषध देता, किंवा हे असं विचारतो आधी आम्ही किती शेळ्या आहेत त्या. कारण की पावसाळ्यामध्ये हिरवा चारा असतो, हिरव्या चाऱ्यावरती जंतू असतात. ते हिरवा चारा खाल्ल्यानंतर शेळी दरंगळते, कुचमते, ताप येतो. मग लसीकरण वगैरे केल्यानंतर, इटीचं लसीकरण केल्यानंतर 7 रोगांपासून निरोगी शेळी राहते. तर PPR ची लस दिल्यानंतर ती लंगडणे, सुजन येणे ह्या प्रकारचं होत नाही. म्हणजे पहिल्यांदा तर मी चालत काम केलंय गावामध्ये. कंटेनर डोक्यावरती घेऊन जात होती. पहिला मला एवढा रिस्पॉन्स नव्हता शेतकऱ्यांचा, पण जसं जसं मी थोडं माहिती झाली तसं तसं रिस्पॉन्स द्यायला लागल्या. जे मला नावं ठेवत होते तेच आता मला बोलवतात लसीकरणाला, शेळीला शिमेज द्यायला बोलवतात. नाही गावातले समाज भावकी मधले म्हणायचे, काय हे लेडीज कुठं काम करते का, की शेळ्यांचं डोक्यावर काय कंटेनर घेऊन जाते, हिला पटते का, असं म्हणजे असे बोलायचे. तर त्यांना माहित नव्हतं की शेळी लसीकरण ही केल्यानंतर कसं काय होतं. म्हणजे माझी जशी माहिती जशी मी पुढे गेले तसे सगळे लोक मला रिस्पॉन्स द्यायला लागले. तुम्हाला आता काही पगार पण मिळत असेल, कसं वाटतं की स्वतः तुम्ही आता मी कमवता? म्हणजे मला 2 मुलं आहेत. माझे मिस्टर वारलेत आणि मला कामाची तर गरजच होती. पण मला असं वाटत होतं की पहिलं की हे कसं करायचं, म्हणजे हे पोरं कशी सांभाळायची, आपल्याला शिक्षण थोडंफार आहे, आपण कसं आता जगायचं. पण मानदेशीत आल्यापासून मला माझे मानदेशी भांडवल आणि मला मानदेशीने धाडस पण दिलं. त्यामुळं मला आता एकदम म्हणजे असं वाटतं की मी स्वतःच्या पायावर काहीतरी करू शकले. मुलांचं शिक्षण मी आता मुलगा एक माझा 12वीला आहे आणि एक 9वीला आहे. तर आता 12वीला मुलगा आहे, तो मुंबईला असतो शिक्षणासाठी. ते शिक्षण घ्यायला पण मी आता भीत नाही, कारण की मला स्वतःच्या पायावर उभी राहिली. त्यामुळे मला आता कशाचीच भीती वाटत नाही. मी एकटी डोंगरातून जाऊन लसीकरण, शेळीला सिमेज वगैरे भरून येते. न्यूज 18 लोकल साठी शुभम बोडके, सातारा.